हॅलो नमस्कार। आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओ नंतर लगेच तुम्ही इंग्रजी बोलायची सुरुवात करू शकता। हो, इंग्रजी अगदी कुणीही कुठेही कधीही बोलू शकतं, फक्त आपल्याला आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत। लक्षात ठेवा, घाबरण्यापेक्षा करणं खूप महत्त्वाचं असतं। आपण काय करतो, भीतीपोटी करतच नाही, पण भीती वाटण्यापेक्षा भीती घालवणं खूप महत्त्वाचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहोत। आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा आपण बोलत असतो, कम्युनिकेशन करत असतो, तेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला एकतर कमांड करत असतो, ऑर्डर देत असतो, ॲडवाइस देत असतो, सजेशन देत असतो, इन्स्ट्रक्शन देत असतो। जास्तीत जास्त यासाठीच आपल्याला सेंटेन्सेस, आपण अशाच प्रकारची सेंटेन्सेस बोलत असतो। यालाच आपण इंग्लिशमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणत असतात, मराठीमध्ये आज्ञाधारक सेंटेन्सेस म्हणत असतात। आणि तेच जर आपण इंग्लिश मध्ये बोलू, आपल्या मुलांना सुद्धा आपण जास्तीत जास्त इन्स्ट्रक्शन देत असतो, ॲडवाइस देत असतो, सजेशन देत असतो। तर हेच जर आपण इंग्लिश मध्ये दिलं तर आपण आपल्या घरच्या घरी आपल्या मुलांसाठी इंग्लिशचा ॲटमॉस्फिअर क्रिएट करू शकतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। मी इथं काही बोर्डवरती मराठी सेंटेन्सेस दिले आहेत आणि ते आपण सोबत करणार आहोत। तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा नाहीये, मी पहिले तुम्हाला त्याचा फॉर्म्युला सांगणार आहे, कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे आणि त्याबरोबरच क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला लगेच कॉमेंटमध्ये करू शकता किंवा तुम्ही एक नोटबुक घेऊ शकता। कॉमेंटमध्ये केलं तर खूपच छान राहील, कारण मी ते चेक करू शकते लगेचच आणि तुम्हाला रिप्लाय सुद्धा करू शकते। म्हणून जे सेंटेन्स मी तुम्हाला सांगेल ते तुम्हाला कॉमेंटमध्ये सुद्धा लिहायचंय। आणि हो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर वळूया आजच्या व्हिडिओकडे। तर आपण खूप सारे सेंटेन्सेस बोलत असतो, जसे की निंबू पीठ, वेडी बनू नको, मला हसू नको, खोटे बोलू नको, धीर धर, माझ्यापासून काही लपवू नको, हो की नाही। रोजच्या वापरामधील हे जास्तीत जास्त आपण अशाच प्रकारचे सेंटेन्सेस बोलत असतो। तर आपल्याला ते आजपासून इंग्लिश मध्ये बोलायचे। तर त्यासाठी तुम्ही काय करणार, त्याच्यासाठी तुम्हाला व्हर्ब्सचा जो फर्स्ट फॉर्म आहे, ज्याला आपण V1 म्हणत असतो, आणि ऑब्जेक्ट, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे। आणि नकारार्थी सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला डू नॉटचा कॉन्स्ट्रक्शन आहे, डोंट, ते तुम्हाला यूज करायचंय। कसं करणार ते आपण आता एक्झाम्पल्स थ्रू समजूया। तर फर्स्ट सेंटेन्स आहे निंबू पीठ। आता तुम्ही इथं सांगत असणार, मॅडम आम्हाला पीठ याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते माहित नाही, तर आम्ही कसं सेंटेन्स बनवणार। तर त्यासाठी आपला आहे ना गुगल बाबा, गुगल करा की पिळणे इन इंग्लिश, लगेच इंग्लिश वर्ड येतो आणि ते त्याच्या मदतीने तुम्ही अगदी इझिली इंग्लिश शिकू शकतात। आधी जेव्हा लोक शिकत होते तेव्हा त्यांना एवढे सगळे ऑप्शन नव्हते, पण आता तर इंटरनेट, AI भरपूर सारे ऑप्शन आले, ते आपण इझिली कुठलीही गोष्ट अगदी इझिली शिकू शकतो। म्हणून नो एक्सक्युजेस। सो निंबू पीठ यालाच आपण बोलू शकतो स्क्वीज द लेमन, स्क्वीज द लेमन, स्क्वीज द लेमन। मी तर पूर्ण सेंटेन्सेस नाही लिहिणार आहे, कारण त्यामुळे जर मी लिहत बसेल तर खूप लॉंग व्हिडिओ बनेल। ते तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसेल, ते सेंटेन्स तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। आणि तुम्हाला जर कॉन्सेप्ट लक्षात आले असेल तर लगेच कॉमेंटमध्ये सेंटेन्सेस सुद्धा माझ्यासोबत करा। नेक्स्ट सेंटेन्स आहे तुझे अश्रू पुस। तर याला काय बोलणार, पहिले आपल्याला सेंटेन्स कशापासून स्टार्ट करायचंय, V1 पासून, वर्ब पासून, क्रियापदापासून। म्हणजे क्रियापद म्हणजे काय की कोणती क्रिया चालू आहे। इथं पिळण्याची क्रिया चालू होती आणि त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात स्क्वीज, म्हणून आपण स्टार्ट सेंटेन्स बोललो स्क्वीज द लेमन। नेक्स्ट सेंटेन्स आपण घेतलं तुझे अश्रू पुस। तर काय चालू आहे, वाईप युअर टीयर्स, पुसायची, पुसण्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणत असतो वाईप। इथं मला तुम्हाला एक सांगावं असं वाटतं, अश्रूला आपण लिहित असतो TAR, टीयर। आपण अश्रूला लिहित असतो TEAR, टीयर। टीयर आपण त्याचं प्रोनाउन्स केलं तर अश्रू, आणि टेर केलं तर कुठलीही गोष्ट फाडणे, जसे की कागद फाड, टेर द पेपर। नेक्स्ट सेंटेन्स आहे तिला मेसेज कर। मेसेज करणं हे क्रिया झाली आहे, वर्ब आहे, त्यालाच आपण म्हणत असतो सेंड, सेंट, सेंट। तर काय आहे, V1 घेणार, सेंड हर मेसेज। स्क्रीनवरती तुम्ही रीड करू शकता। नेक्स्ट ही बॅग पकड, पकडण्याला आपण काय म्हणत असतो, होल्ड, होल्ड दिस बॅग। सिंपल, माझा हात सोड, लिव्ह माय हँड। आता इथं लिव्ह मध्ये सुद्धा दोन प्रकारचे स्पेलिंग असतात, LEAVE, लिव्ह म्हणजे सोडणे, आणि LIVE, याला पण तुम्ही दोन प्रकारे वाचू शकतात। लाईव्ह म्हणजे एखादा
शो लाईव्ह चालू आहे, तो आपण बघत आहोत लाईव्ह, त्याला लाईव्ह वाचलं तर त्याचं लाईव्ह चालू आहे असं आपण म्हणत असतो, आणि लिव्ह वाचलं तर त्याला जगणे म्हणत असतो, राईट. नेक्स्ट, माझा हात धर, होल्ड माय हँड. हे सेंटेन्स मुलांसाठी खूपच आपण यूज करत असतो. होल्ड माय हँड. मुलांना आपण नेहमी म्हणत असतो वाईट सवयी सोड, तर काय सवयी सोडणे, तर त्याला आपण म्हणत असतो गिव्ह अप. हा पूर्ण सेंटेन्स पूर्ण फ्रेज तुम्ही घेणार, गिव्ह अप द बॅड हॅबिट्स. गिव्ह अप द बॅड हॅबिट्स. मला उद्या याची आठवण करून दे. आपल्याला आपण कधी कधी विसरत असतो, तर आपण हे सेंटेन्स बोलत असतो की मला उद्या याची आठवण करून दे. तर काय बोलणार, आठवण करून दे, यालाच आपण म्हणत असतो मला आठवण करून दे. रिमाइंड मी याची ऑफ धिस टुमॉरो. रिमाइंड मी ऑफ धिस टुमॉरो. देवाला प्रार्थना कर, प्रे द गॉड. आता प्रे म्हणजे प्रार्थना करणे होतं आणि प्रेयर म्हणजे प्रार्थना होतं. तर हे सेंटेन्स तुम्ही दोन प्रकारे बोलू शकतात. प्रे द गॉडही बोलू शकतात, किंवा तुम्ही बोलू शकतात ऑफर प्रेयर टू गॉड किंवा प्रेयर द गॉड, याप्रमाणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे खोटे बोलू नको. तर हेच आपण बोलू शकतो डोंट टेल अ लाय किंवा फक्त डोंट लाय. खोटे बोलू नको, याला आपण डोंट लाय, लाय म्हणजेच खोटे बोलू नको होतं, म्हणून डोंट लाय बोलू शकतात, डोंट टेल अ लाय बोलू शकतात. मला हसू नको, डोंट लाफ ॲट मी. तिला हसू नको, डोंट लाफ ॲट हर. वेडी बनू नको, डोंट बी मॅड किंवा इनसेन. इनसेन ही अर्थ वेडीज होतो, म्हणून डोंट बी इनसेन या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. नेक्स्ट, मला उपदेश करू नको. कोण जर आपल्याला जास्त शिकवत असेल तर आपण हे सेंटेन्स बोलत असतो की मला उपदेश करू नको. तर उपदेश करू नको इंग्लिश मध्ये उपदेशला काय म्हणतात, प्रीच. उपदेश करणे म्हणजेच प्रीच. तर मला उपदेश करू नको, डोंट प्रीच टू मी. उपदेशक असं म्हणायचं असेल तर प्रीचर, आणि उपदेश करू नको तर प्रीच. डोंट प्रीच टू मी. आता मी तुम्हाला प्रीच नाही करते, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि हो, ही सेंटेन्सेस माझ्यासोबत कॉमेंटमध्ये नक्की करा. मी तुमच्या कॉमेंट चेक करत असते, म्हणून मी तुमच्या कॉमेंटला रिप्लाय सुद्धा करते. सो प्लीज प्रॅक्टिसही होईल तुमची, आणि मलाही तुमची कॉमेंट माझ्यापर्यंत पोहोचेल. सो प्लीज ट्राय करा. आपल्याला असा वेळ भेटत नसतो, म्हणून व्हिडिओ बघत असतानाच तुम्ही कॉमेंट सुद्धा सेंटेन्सेस कॉमेंट्समध्ये लिहा. नेक्स्ट आहे ते फाडू नको, डोंट टेअर दॅट. आता बघा, इथं टीयर म्हणजे अश्रू, स्पेलिंग सेमच राहील, फक्त याला तुम्ही रीड करणार टेअर, डोंट टेअर दॅट. तर धीर धर, हॅव अ करेज. हॅव हे हेल्पिंग वर्ब सुद्धा आहे, आणि ते मेन वर्ब सुद्धा आपण यूज करत असतो ॲज अ मेन वर्ब. त्याचाच पास्ट फॉर्म हॅड आहे. तर हॅव अ करेज. नेक्स्ट, माझ्यापासून काही लपवू नको. तर आपण लपवणे म्हणजेच काय, मुलं हाईड अँड सीक खेळत असतात, तुम्हाला माहित असेल, तर तेच हाईड म्हणजे लपणे. तर आपण काय बोलणार, माझ्यापासून काही लपू नको, डोंट हाईड एनिथिंग फ्रॉम मी. डोंट हाईड एनिथिंग फ्रॉम मी. आता इथं मी तुम्हाला सांगेल, लपवणे याच्यासाठी आपण कन्सील सुद्धा यूज करत असतो. कन्सील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, जसं की लेडीज जेव्हा मेकअप करत असतात, पार्लरमध्ये जात असतात, तर त्यांच्या चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी ते काय यूज करत असतात, कन्सिलर. तर कन्सील म्हणजे लपवणे, आणि त्याच्याच पासून बनला आहे कन्सिलर, की ते आपण आपल्या चेहऱ्यावरचे डाग लपवत असतो, म्हणून कन्सिलर. सो तुम्ही कन्सील यूज करून सुद्धा सेंटेन्स बनवू शकतात. माझ्यापासून काही लपवू नको, डोंट कन्सील एनिथिंग फ्रॉम मी. सो मला मूर्ख बनवू नको, डोंट मेक अ फूल ऑफ मी. डोंट मेक अ फूल ऑफ मी. बनवण्यालाच आपण यूज करत असतो मेक. तिचा आशीर्वाद घे, टेक हर ब्लेसिंग. त्याचा आशीर्वाद घे, टेक हिम ब्लेसिंग. तर बघा, आज आपण जवळजवळ 15 ते 20 सेंटेन्सेस शिकलो, त्याचप्रमाणे नवीन नवीन वर्ब सुद्धा शिकलो. आय होप तुम्ही कॉमेंटमध्ये सेंटेन्सेस बनवले असतील. त्याच प्रकारे आपण जेव्हा मुलांना बोलत असतो शांत बस, तर आपण बोलू शकतो कीप क्वाईट. त्याचप्रमाणे हा फॉर्म्युला यूज करून आपण भरपूर सारे सेंटेन्सेस बनवू शकतो, जसे की ही मेडिसिन घे, टेक दिस मेडिसिन. त्याचा सल्ला घे, टेक हिज ॲडवाइस. हे कर, डू दिस. माझं ऐक, लिसन टू मी. मला काळजीपूर्वक ऐक, लिसन टू मी केअरफुली. खूप सारे सेंटेन्सेस, आपण असे हजारो सेंटेन्सेस बनवू शकतो. सो प्लीज कॉमेंटमध्ये कमीत कमी 5 सेंटेन्सेस नक्की बनवून दाखवा, म्हणजे मलाही समजेल की तुम्ही व्हिडिओमधून काही ना काही शिकत आहात ते. मुलांना तर आपण सतत बोलत असतो, इकडे कम हिअर, हे कर, डू दिस, ते कर, डू दॅट.
तुझी वही आण, ब्रिंग युअर नोटबुक, मला पाणी आण, ब्रिंग मी ग्लास ऑफ वॉटर, याप्रमाणे तुम्ही भरपूर सेंटेन्सेस बनवू शकतात. असेच आपण अजून भरपूर सेंटेन्सेस भरपूर आपण बोलायची प्रॅक्टिस करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओला लाईक नक्की करा, कॉमेंट तुम्ही केल्याच असतील, आय होप सो. आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायचं शिकत असतो. त्याचप्रमाणे आधी मी भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. मुलांना मराठी नेम इंग्लिशमध्ये कसं लिहायची, मुलांनी इंग्लिश वाचायला कसं ते सोप्या पद्धतीने शिकू शकतात, असे भरपूर सारे व्हिडिओज बनवले आहेत. ते व्हिडिओज बघण्यासाठी इथे नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.